आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सगळ्यात महत्त्वाचं भारतामध्ये आपल्या नद्यांच्या प्रदूषणाने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची परिसीमा गाठली गेलेली आहे। आणि ही जेव्हा आपण परिसीमा गाठली जाते म्हणतो तेव्हा नदींच्या हालचालीची जाणीव सगळ्यात महत्त्वाची होते। मी अगदी 2 मिनिटात आपल्याला 2 प्रसंग मागच्या आठवड्याचे पुण्यात घडले त्याबद्दल सांगते की मुळा नदी जिथे हिंजवडीपासून शहरात येते तिथल्या एका ब्लू रिज नावाच्या अतिशय प्राईम सोसायटीमध्ये फिल्टरमध्ये ब्लडवर्म्स नावाच्या आळ्या आढळल्या आणि त्याच 2-3 दिवसाच्या अंतरामध्ये खराडी म्हणजे जिथून नदी साधारणपणे पुढे शहरातून बाहेर पडते तिथे डासांच्या प्रजातींचे एक झुंडच्या झुंड म्हणजे 2 मजली भिंती नदीच्या किनाऱ्यावर आढळल्या। अर्थातच ते डासांची पैदास कोट्यांनी काही क्षणात होत होती। हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला कळलं की आता जर प्रदूषण आम्ही पुण्यामध्ये रोज बघतोय, आपल्या भारतामध्ये तुमच्या मुंबईमध्ये आज काय अवस्था आहे नद्यांची आणि ह्याची जबाबदारी कोण? नद्यांचे हक्क जिम्मेदारी किसकी हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्या इथे आलेलो आहे। वेदाताईंसारख्या व्यक्ती आपल्याला मिळालेल्या आहेत। 10 वर्ष काम करताना आम्ही जास्त फोकस सोल्युशनवर देतोय। शासन आणि प्रशासनाला वारंवार यावर पर्याय काय, फक्त विरोधासाठी विरोध न करता वेगवेगळ्या ज्या पुण्या शहरामध्ये किंवा सगळ्याच शहरांमध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट सारखे विषय येत आहेत, नद्यांचं पाणी अडवलं जात आहे, अविरल आणि निर्मलता नदीची पूर्णपणे जायला लागली। आपण पर्यावरण बदलला ऑलरेडी आपल्या घरामध्ये घुसलेला आहे पर्यावरण बदल। अशा वेळेस आपल्या पाण्याची सुरक्षितता पुरापासून आपल्याला ताकद कुठून मिळणार आहे जर आपण नद्यांना व्यवस्थित ठेवलं नाही तर। आणि पर्यावरण बदल, हीट आयलंड इफेक्ट, टेम्परेचर इन्क्रीज हे इतके विविध विषय आहेत की ह्या सगळ्याला नद्या हे एक उत्तर असू शकतं आणि ह्याबद्दल म्हणून आम्ही इथं आता आलो आहे। नदी से नाला और नाला से गायब बनाने का एक वो चल रहा है। सो एक्सप्लॉयटेशन, एनक्रोचमेंट, सब कुछ और पोल्यूशन तीनों चीज़ें उसमें भरी हुई है। जब हम वहाँ पे जाते हैं काम करने के लिए तो सब लेबर कैंप का जो जो वेस्ट, ह्यूमन वेस्ट रहता है वहाँ पर है। आसपास के चिकन शॉप वाले वहाँ पे फेंक देते हैं। तो इतना सारा कुछ है, लेकिन एडमिनिस्ट्रेशन जो है उसको भी करना चाहिए। सिर्फ हम लोग एज वॉलंटियर्स या एज नदी के प्रहरी कुछ ज़्यादा नहीं कर सकेंगे। तो वो अवेयरनेस हम फैलाते हैं स्कूल के बच्चों में, कॉलेज के बच्चों में कि देखो नदी हमारी माँ है। जब हम ये कहते हैं तो माँ की मदद करना चाहिए जब माँ बीमार है, और इस वक्त भारत की हर नदी बीमार है। सो उसे ब्यूटिफिकेशन या ब्यूटी पार्लर की ज़रूरत नहीं है, इस वक्त उसे ICU की ज़रूरत है। और अगर कैंसर हुआ है माँ को तो उसको डेंटिस्ट के पास मत ले जाइए, उसे कैंसर स्पेशलिस्ट के पास ले जाइए। लेकिन आजकल जिस तरीके से ब्रांडेड सॉल्यूशंस आ रहे हैं बहुत सारे सो कॉल्ड एक्सपर्ट्स की तरफ से, वो सब ऐसे ही है कि आप ये कर दो टेम्पररी, ये कर दो, लेकिन जब तक हमने रूट से सोल्यूशन नहीं निकाला तब तक हम किसी नदी को बचा नहीं सकेंगे। सो आप सब मीडिया वाले हैं, आप सबसे यही रिक्वेस्ट है कि आप लोग ये जो इम्पोर्टेंट लाइफलाइन है हमारी, पानी के बिना कुछ नहीं होगा। और हम सबको पता है कि जो 3rd वर्ल्ड वॉर होगा वो भी पानी के लिए होगा। तो इतनी इम्पोर्टेंट और इतनी क्रिटिकल ये एक प्रॉब्लम है, उसको प्लीज़ समझिए और समझाइए लोगों को। आप लोग की तरफ से ये जानना बहुत ज़रूरी है, सही मैसेज। थैंक यू। MIDC आणि विविध कंपन्यांच्या थेट सांडपाणी सोडलं जातं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे। अनेक ठिकाणी जलपर्णीची समस्या निर्माण झालेली आहे आणि प्रदूषित पाणी येत असल्यामुळे नदीला पांढरा फेस मोठ्या प्रमाणात येत असतो। गेली 2-2.5 वर्षापासून इंद्रायणी नदी 100% प्रदूषित झालेली आहे आणि नदीवरती काम करणारे आम्ही सर्व युवक तरुण समाजामध्ये, कंपन्यांमध्ये, लोकांमध्ये जनजागृती करतोय। त्यासाठी आम्ही इंद्रायणी नदीची आरती देखील सुरू केली आहे अवेअरनेस दूर करण्यासाठी आणि इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम वगैरे राबवतोय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांना वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की इंद्रायणी नदी पूर्वी जशी पवित्र होती, निर्मल होती, त्याचप्रमाणे तिचं प्रदूषण मुक्त व्हावी
यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून प्रस्तावही देण्यात आलेला आहे. शासना लोकाश्रय आणि राजाश्रय जर मिळाला तर तीर्थक्षेत्र इंद्रायणी देवळांमधून होणारी निश्चित प्रदूषण मुक्त होईल आणि ही आशा आम्ही बाळगतो आणि आपण सर्वांनी यासाठी आम्हाला सगळ्यांनी गेली 12 वर्षापासून आम्ही पवना जलदिंडीवरती काम करतो आहे. ज्यावेळेला पवना जलदिंडीच्या आम्ही उगमापासून तेव्हा संगमापर्यंत आम्ही प्रवास करतो आणि बोटीने आणि नदीतून प्रवास करतो. याचा उद्देश एकच की लोकांना नदीत माहिती व्हावी, नदीच्या समस्या कळाव्यात, यासाठी हा सगळा प्रयत्न असतो. हे जर करताना जसं शैलेजा त्यांनी म्हटलं की आम्ही नुसतं प्रदूषण होतं आहे आणि त्याच्यावरती कोणाकडे बोट दाखवायचं असं काम न करता काही आम्ही उपाययोजना पण चालू केलेल्या आहे. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा आग्रह धरला त्यावेळेला की नदीत ज्या वेळेला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करतो त्यावेळेला नदीची विभागणी केली जाते. वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स असतात, जिल्हा परिषद असो किंवा PMRD असो, नंतर तुमचं पोल्युशन बोर्ड असो किंवा MIDC असो, या वेगवेगळ्या विभागणी केली जाते आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवतो की ही नदी पोल्युशन हे करतात आहे. तर आमचा आग्रह असा झाला की सगळ्यांनी एकत्र यावं आणि याच्यावरती सोल्युशन काढावं. या निमित्ताने मीटिंग पण तशा चालू झालेल्या आहेत आणि आम्ही या संदर्भामध्ये एक सोल्युशन पण आम्ही काढताना रिव्हर पोलीस नावाची संकल्पना पण आम्ही राबवलेली आहे. काही कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने प्रत्येक महिन्याला नदीचं आम्ही प्रदूषण चेक करतो आणि ते डिक्लेअर करतो. मागच्या महिन्यापासूनच हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. 6 महिन्यापासून आम्ही हे करतोय. हे झाल्यानंतर आम्ही 6 महिन्यानंतर एक ॲव्हरेज रिडिंग करून त्याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करू आणि त्याच्यावरती मग ETB, STP किंवा जैविक पद्धतीने किंवा अन्य काही सोल्युशन काढायचा पण प्रयत्न करू. अशा पद्धतीने पण काम चालू आहे तुमचं. धन्यवाद. सर्वांना जिंदाबाद. मी सुनीती सुलभ रघुनाथ, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय. जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय हा एकूणच अनेक मुद्द्यांवर काम करतो, पण आज आपण हा जो नद्यांचा प्रश्न घेऊन इथे आपण सगळे आहोत. तर खास करून आपल्याला हे दिसतं आहे की नद्या संपल्या तर आपण संपणार. खऱ्या अर्थाने जीवन ज्याला म्हणतात पाण्याला, तर ते संपवून टाकलं तर आपण शिल्लक राहणार नाही. हे कळतं आहे पण वळत नाही. आणि विशेषतः पॉलिसी मेकर्सला त्याच्याशी काही घेणं नाही आहे असं एकूण दिसतं आहे आणि त्याच्यासाठी सगळे लोक इथे संघर्ष करतानाही आपल्याला दिसत आहेत. जनांदोलनाचा राष्ट्रीय समन्वय देशभर म्हणजे ते हिमालयातल्या नद्यांपासून तर खाली पेरियारपर्यंत किंवा नर्मदेपासून पश्चिमेतल्या नर्मदेपासून तर उत्तरेतल्या कोसीपर्यंत अनेक नद्यांवर काम करतो आहोत आणि नद्यांच्या जगण्याचा संघर्ष आम्ही करतो आहोत. कारण नद्या जगल्या तरच समाज जगेल. आणि हे गेली नर्मदेच्या तर मेधाता इथे आहेत, गेली 38 वर्ष नर्मदेवरचा संघर्ष चाललेला आहे आणि त्यातून ज्या काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या म्हणजे आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुकड्या तुकड्यांनी नदीकडे नाही बघून चालणार आहे. तर ती एक संबंध इकोसिस्टीम आहे आणि त्याचा आपण एक भाग आहोत असं समजून जर तिचा एकूण विकासाकडे तिच्या पाहिलं तरच नद्या आणि आपण जगणार आहोत. पण सौंदर्यीकरणाच्या नावाने, डेव्हलपमेंटच्या नावाने नद्यांच्या जे आता खिलवाड सगळा खेळ चाललेला आहे नद्यांच्या अस्तित्वाशी, त्या संदर्भात आज इथे हे सगळे आम्ही बोलायला इथे आपल्यापाशी आहोत, इथे उपस्थित आहोत. आणि विशेषतः आत्ता म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलंच की खास करून पुणे जिल्ह्यातली आम्ही मंडळी आहोत. वेगवेगळ्या नद्यांच्या संदर्भात काम करणारे हे सगळे लोक आहेत. आणि भीमा नदी खोरं असा एक जर आपण त्याचा एक छोटा भाग पाहिला तर नदी खोरं हे एकच मानून विचार व्हायला हवा नद्यांचा. असं जर म्हटलं तर हा भीमा नदीच्याशी संबंधित भीमा नदी खोऱ्यातली ह्या सगळ्या नद्यांचे लोक आहेत असं आपण इथे ठरवूया. आणि ह्यातून म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे शहराच्या नदीच्या सौंदर्यीकरणाचा विषय असताना आम्हाला असं जाणवतं की प्रदूषणापासून तर सगळे म्हणजे नदीचे सगळे जलस्रोत सुद्धा नष्ट होण्यापर्यंत असे जे परिणाम आम्हाला सगळ्यांना जाणवत आहेत त्यावर ह्या सर्व मंडळींनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर न्यायालयापर्यंत अशा आणि अर्थातच सरकारपर्यंत हा सगळा प्रश्न धसाला लावायसाठी नेलेला आहे. आणि त्यामुळे हा सगळा एकूण विकासाच्या संदर्भातला मुद्दा असल्यामुळे नर्मदा बचाव आंदोलन किंवा जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या सगळ्या प्रक्रियेच्या सोबत आहे. आम्ही याचं समर्थन करतो आणि हा एकूण सगळ्या नद्यांच्या जीवनाशी निगडीत असा व्यापक प्रश्न असल्यामुळे
ही आम्ही याच्यासोबत आहोत आणि म्हणूनच आज मेधाताई इथे उपस्थित आहेत. त्यामुळे मी आणखी वेळ न घेता मला वाटतं की आपण पुढे विषयावर बोलत आहोत. तो विषय एकूण पर्यावरणाच्या दृष्टीने नव्हे तर जीवन वाचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जशा आपल्या शरीरातल्या आर्टरीज नसा असतात त्या जर आवळल्या गेल्या तर माणूस जगू शकत नाही. तसाच अगदी नद्यांच्या योगदानाचा भाग आणि महत्त्व हे आपल्याला आज समजल्याशिवाय जीवन वाचवणं शक्य होणार नाही. जल है तो कल है अशा प्रकारच्या घोषणा तर खूप होतातच, पण आज जी घोषणा अनेक संघटनांनी एकत्रित येऊन केलेली आहे, जी पुणे रिव्हर्स रिवायवल ग्रुपनी आज आपल्या पुढे मांडण्यासाठी आम्हालाही सामील करून घेतलेलंच आहे आणि या घोषणा निर्माणामध्ये मी सुद्धा सामील झालेली आहे. पण ही घोषणा ही नद्यांना वाचवण्याची म्हणजेच पर्यावरण वाचवण्याची, जीवन वाचवण्याची आहे. आपल्याला माहिती आहे की नद्या ह्या पहाड जंगल याच्यामधून अनेक ठिकाणी वाहत असतात आणि त्यामुळे जल जंगल जमीन आम्ही म्हणतो आदिवासींच्या संघर्षातून जे वाचवणं आज देशभरामध्ये चालू आहे ते केवळ आदिवासींपुरतं मर्यादित नाही, तर या सगळ्या इकोसिस्टीमचा नैसर्गिक इकाईचा एक भाग नदी असते हे समजून त्या नदीचा बेसिन, त्या नदीचं खोरं आणि त्या खोऱ्यातलं प्रत्येक नैसर्गिक संसाधन हे नदीशी जोडलेलं असतं हे समजून आपल्याला हे नदीची खोरी वाचवण्याचं कार्य पुढे नेणं आवश्यक आहे. आपण पाहतो आहोत की नदीच्या खोऱ्यामध्ये अगदी नदीपासून सुरुवात केली तर नदी सुद्धा ही झऱ्यापासून ते उपनदीपर्यंत अशा वेगवेगळ्या जलस्रोतातूनच वाहत असते आणि हे जलस्रोत वर्षभर जर नदीमध्ये येऊन मिळू पाहतात आणि मिळणं जर आवश्यक असतं तर मग त्यासाठी जंगल आणि हिरवं आच्छादन धरतीवरचं वाचवणं हे अपरिहार्य आहे. जर का जंगल किंवा हिरवं आच्छादन नसेल तर 4 महिने जास्तीत जास्त पडणारा पाऊस हा नदीपर्यंत वर्षभर पोहोचवणं अशक्य आहे. आणि ते जंगल आज हिरव्या व्हेंटिलेटर्सचंही काम करतं. कोरोना सारखा व्हायरस आला की सर्वांना प्राणवायूची आठवण येते, परंतु ज्या वेळेला नदीच्या सौंदर्यीकरणाच्या नावाने, नदीच्या विकासाच्या नावाने नदीवरती मोठी धरणं बांधून नद्यातल्या पाण्याच्या उपयोगाच्या नावाने जंगल संपवली जातात, हजारो हेक्टर जंगल दरवर्षी संपतं या देशातलं, त्यावेळेला आपण प्राणवायूचा नाश करतोय म्हणजे प्राणच घेतो आहे मनुष्य जातीचा, ही गोष्ट तोपर्यंत लक्षात येत नाही. आणि म्हणून आज नदी वाचवण्याचा हा खटाटोप हा एक विकास विरोध नाही तर विनाश विरोध आहे. आणि या विनाशाबरोबरच नदी खोऱ्यातल्या जनतेचं जे विस्थापन होत आहे त्या विस्थापनालाही विरोध आहे. आणि नदीच्या पाण्याच्या उपयोगामध्ये जी विषमता आज प्रत्येक ठिकाणी आढळून येते त्या नियोजनापासून ते त्याच्या अंमलापर्यंत त्या विषमतेचाही विरोध आहे. त्यामुळे आज आपल्याला हे समजलं पाहिजे की उत्तराखंडाच्या उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता की नदी ही एक जीवित इकाई आहे तो अत्यंत योग्य निर्णय होता. काही पिटिशनर्सनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्याबाबत एक वेगळंच म्हणणं मांडलं की उत्तराखंडाच्या एका राज्याच्या न्यायालयाला सर्व देशातल्या नद्यांबद्दल काही म्हणणं शक्य नाही. अहो पण एखादा उच्च न्यायालय असा निर्णय देतात की जो संपूर्ण देशासाठी फार उपयुक्त ठरतो. आजही आमचं साफ म्हणणं आहे की जरी तो उच्च न्यायालयाचा निर्णय थोडा बाजूला पडला असला तरी सुद्धा आज आम्हाला फैसला नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे आणि तो न्याय आम्हाला म्हणजे नदीला सुद्धा देणं मिळवून हे आवश्यक आहे. कारण आज प्रॉफिट ओव्हर पीपल हे नॉम चॉम्स्कीने जे म्हटलं होतं म्हणजे मुनाफाखोरी पुढे आपण लोकांचं मानवाचं
त्याच्या गरजांचं भान हरवतो. त्याचप्रमाणे प्रॉफिट ओव्हर नेचर म्हणजे निसर्गाच्याही वर मुनाफाखोरी, भांडवलशाही आणि त्या भांडवलातून अधिकाधिक कमाई, हाच दृष्टिकोन जर विकासाच्या नियोजनामध्ये आढळला तर मग नद्या काय, जल, जंगल, जमीन आणि माणूस, पर्यावरणाचा कुठलाही हिस्सा वाचणं शक्य नाही. आज आपण नद्यांवरती कुठल्या कुठल्या प्रकारचं आक्रमण होत आहे याची दखल घेत आपल्या केवळ प्रेस नोट मध्येच नाही तर या नदीच्या हक्काच्या घोषणापत्रामध्ये नोंद केलेली आहे. सर्वात पहिलं म्हणजे की एकूण या नदीच्या खोऱ्यामध्येच नव्हे तर नदीच्या रिव्हर बेडमध्ये, नदीच्या आतमध्ये सुद्धा जे आक्रमण होत आहे ते कॉन्क्रिटायझेशन, कॉन्क्रिटीकरणाने होत आहे. कुठे रस्ते बांधले जात आहेत तर कुठे रिव्हर फ्रंट या नावाने, आणि त्यालाही रिव्हर फ्रंट रिज्युविनेशन नाव देतात. म्हणजे जणू काही त्याच्यामुळे नदीचं पुनरुज्जीवन करणार असा एक आव आणला जातो, दावा केला जातो, जो आज पूर्णतः खोटा ठरलेला आहे. आपल्याला साबरमती फ्रंट तो 15 वर्षापासून होत असलेला कार्य आहे, त्याची जर आपण दखल घेतली तर आपल्याला कळेल की गुजरातच्या उच्च न्यायालयाने सुद्धा साबरमतीला वाचवण्यासाठी किती आदेश दिलेले आहेत. कारण त्या कॉन्क्रिटीकरणामुळे नदीची वाहण्याची, वहनाची, जलपरिवहनाची, जलवहनाची क्षमताच प्रभावित होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये येणारं प्रदूषण हे अधिक सघन होते. आपण कमी पाण्यामध्ये जहर घातलं तर जास्त जहरी होईल, जास्त पाण्यामध्ये मिसळलं तर कमी जहरी होईल. परंतु आज प्रत्येक नदी ही प्रदूषित झालेली आहे, ज्याचं एक कारण अशा प्रकारे नदीची क्षमता कमी करणं हे आहे. परंतु अशा प्रकारचं कॉन्क्रिटीकरण वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम घडवतं. एक की नदीच्या आजूबाजूच्या संपूर्ण क्षेत्रावरती सुद्धा आक्रमण. आता पुण्यामधल्या मुळा मोठ्या नदीच्या आजूबाजूचं एकूण वातावरण, याच्यामध्ये किती हिरवं आच्छादन आहे याचा हिशोबही न करता ज्या वेळेला तिथे रिव्हर फ्रंट बनवण्याचा प्रोजेक्ट मांडला गेला त्यावेळेला एकही झाड तोडणार नाही असा दावा केला गेला. आता डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट कुठल्याही प्रोजेक्टचा असतो, DPR, त्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे आपल्यालाच तपासावं लागतं. अशी आजची स्थिती आहे आणि त्यामुळे शेवटी त्यांनी 7500च्या वर झाडं तोडावी लागणार म्हणून राज्याच्या ट्री ऑथॉरिटीकडे परमिशन मागितली. ती 7400 झाडांची घेतली. पण काही ना, 0 पासून एवढ्या अनेक हजारो झाडांच्या कत्तलीचं वर्णन आता त्यांनी मान्य केलेलं आहे एकाच रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट मध्ये. परंतु आपल्याला हेही कळायला पाहिजे की ते केवळ मोठमोठी झाडं ज्याची कत्तलची दखल घेतली जाते ट्री ऑथॉरिटी कडून तेवढ्या पुरतं मर्यादित नसते. एकूणच पाण्याचं पर्कोलेशन, पाणी हे भूजलाच्या सर्वात मोठ्या सरोवरामध्ये आणि अत्यंत खोल अशा वॉटर ॲक्विफर्स ज्याला म्हणतो त्या जलसाठ्यामध्ये साठवत राहणं हे पुढच्या पिढीसाठी सुद्धा आवश्यक आहे. ते तर निरंतर विकास, न्यायपूर्ण विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जस्ट डेव्हलपमेंट हे वर्णन तर विकासाच्या बाबत प्रत्येक विश्व बँकेच्या रिपोर्टमध्ये आपल्याला मिळेल. परंतु प्रत्यक्षामध्ये हे जर जल पुनर्भरण चालू राहिलं नाही, ज्याचा नाश होतो आहे ते नदीच्या खोऱ्यातले जे डायरेक्टली ड्रेनिंग एरियाज असतात, म्हणजे ज्यातून सरळ पाणी नदीत येतं. बाकी कुठे कुठे उपनद्यांच्या उपनद्यातून उपनद्यांमध्ये येतं, झरण्यातून छोट्या छोट्या नद्या. आता राम नदी नावात तर राम आहे पण कामात राम आहे का याचा विचार केला पाहिजे. पण त्या 20 किलोमीटर नदीचा सुद्धा जलप्रवाह दुसऱ्या उपनदीमध्ये जातो, पवनेमध्ये जातो, मग ती नदी आणखी मोठ्या नदीला मिळते. असं एक नद्यांच्या खोऱ्यातलं एक जाळं असतं जलस्रोतांचं आणि जलप्रवाहांचं, त्याच्यावरती आक्रमण सर्वात जास्त होतं ते डायरेक्टली ड्रेनिंग कॅचमेंट वरती आक्रमण झाल्यामुळे.
आणि म्हणून नद्यांच्या आतमध्ये आणि नद्यांच्या काठावरती जे काही कार्य होतं या कार्यामुळे हे डायरेक्टली ड्रेनिंग कॅचमेंट धोक्यात येतं आणि त्यामुळे नद्यांचा प्रवाह धोक्यात येतो. हे आपल्या लक्षात आणण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला असा प्रोजेक्ट प्लॅन करतात तेव्हा ज्यांच्या डोळ्यासमोर टुरिझम असतं, मग ते नर्मदा काठचं असो की भीमे काठचं असो, त्यांना याच्याबद्दलची खंत वाटत नाही. परंतु आपल्याला हे लक्षात घ्या की पुणे रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टला काही वर्षांपासून हे 2019 पासून तरी पर्यावरणीय मान्यता मिळून काम सुरू होऊ शकलं नाही. आणि त्यांनी आता तो प्रोजेक्ट अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने ज्या वेळेला पुन्हा प्रस्ताव पेश केला तेव्हा जिथे त्यांनी यामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्य कन्स्ट्रक्शन होणार नाही, त्याच्यासाठी जमीन वापरली जाणार नाही असं म्हटलं होतं, ते सगळं बदलून त्यांना काही हजार चौरस मीटरची जमीन ही अगदी टॉयलेट्स पासून प्रत्येक गोष्टीसाठी वापरण्याचं सूचित करावं लागलं. आणि जी SEIAA स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी ही केंद्रीय पर्यावरण वन आणि वनजीवनाच्या मंत्रालयाचा राज्यस्तरीय केंद्र म्हणून काम करत असलेली ऑथॉरिटी असते. या ऑथॉरिटीने आता तरी मंजुरी नाकारलेली आहे, प्रलंबित ठेवलेली आहे आणि त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न उठवून आज मागणी केलेली आहे की या प्रोजेक्टसाठी तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या, तरच आम्ही विचार करू मंजुरी देण्याचा. आणि म्हणून आजच ही वेळ आहे की ज्या वेळेला आपण त्या पुण्याच्या भीमा खोऱ्यावरती परिणाम करणाऱ्या जे खोरं पुणे विभागाच्या 5 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे त्याच्यावरती परिणाम करणाऱ्या या प्रकल्पाबद्दल आपल्या द्वारा समाजापुढे सर्व मांडणी करणं आवश्यक. या प्रकारच्या रिव्हरफ्रंटच्या आणि अशा कॉन्क्रिटीकरणाच्या नदीच्या आत मधल्या रिव्हर बेड मधल्या कार्याने काय काय नुकसान होतं हे साबरमतीच्या संदर्भामध्ये गुजरातच्या उच्च न्यायालयामध्ये आमचे सहकारी जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे आणि पर्यावरण सुरक्षा समिती गुजरातचे हे जी मांडणी करतायत त्यांची दखल घेऊन सो मोठो केस पुढे आणून गुजरात न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत ते लक्षात घेण्यासाठी भूजलावर परिणाम झालेला आहे. कारण पर्कोलेशन पुनर्भरण हे थांबलं जातं. त्याच्यामध्ये जे प्रदूषण येत आहे त्याची दखल तर उच्च न्यायालयाने साबरमतीच्या बाबत घेतलेलीच आहे. माझ्याकडे आता नर्मदेचे टेस्ट रिपोर्ट्स आहेत. नर्मदा जयंती 16 तारखेला साजरी झाली. हजारो लोक एकेका ठिकाणी येतात, ते पूजन करतात, पण नदीच्या बद्दलचं मनन करत नाही. महाकालच्या नावाने उज्जैनमध्ये हजारो लोक येतात, पण सोबत वाहणाऱ्या क्षिप्रा नदीच्या प्रदूषणाबद्दल विचार करत नाही. अगदी तसंच भीमा खोऱ्यातल्या नद्यांचं झालेलं आहे. आणि ते जर इंद्रायणी नदीचं सुद्धा झालं आहे तर ते कशामुळे की जे वारकरी अत्यंत सादगीचं जीवन जगणारे ते तिथे पोचतात आपल्या संतांवरच्या निष्ठेने, त्यांना आचमन सुद्धा घेणं कठीण जात आहे. हे अनेक नद्यांबद्दल झालेलं आहे. हे प्रदूषण हे दुसऱ्या प्रकारचं आक्रमण आहे. हे प्रदूषण 3 प्रकारे मुख्यतः होते. एक, शहर वाढतात. शहरीकरण म्हणजे सौंदर्यीकरण नाही. शहरीकरण म्हणजे अधिकाधिक गंदगी ज्याला आपण म्हणतो, वेस्ट ज्याला आपण म्हणतो, तो सगळा कचरा आणि ती सगळी घाण ही निर्माण करणं सुद्धा आहे. आणि ते कुठे जाते? कुठलंही प्लॅनिंग इतक्या कंप्लीट परफेक्ट रीतीने केलं जात नाही. म्हणून शहरातल्या नद्या सुद्धा नाले बनतात. आज मिठी नदीची तुम्ही स्थिती पाहिलीत तर का मिठी नदीच्या बाजूची गरिबांची घरं तोडली गेली? मिठी नदी वाहती करण्याच्या नावाने या शरीफबाई बसलेल्या आहेत, आता आले, त्यांचं घर तोडलं गेलं, अजून त्यांना घर मिळालं नाही. पण एका बाजूच्या बिल्डिंग तोडल्या जात नाही आणि गरिबांची घरं तोडली जातात जिथून खरं तर पाणी सरळ
वाहू शकत असतात, ती पारदर्शक घरं असतात. पण आज अशा प्रत्येक नदीचं प्रदूषण हे शहरातली गंदगी जाण्यामुळे होत असताना ज्या STP सुएज ट्रीटमेंट प्लांट्सची निर्माण करायला पाहिजे ते होत नाही. साबरमतीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने ते निर्माण करून घेतलं, अधिकांश म्हणून झालं. पण नर्मदेच्या खोऱ्यातल्या एकेका शहरामधून अनेक दशलक्ष लिटर एकेका शहराची गंदगी जात असताना STP साठी कोट्यावधी रुपये विश्व बँकेसारख्या अनेक सहकारी संस्थांकडून सरकार घेत असताना आणि घेतलं असताना त्याचं बांधकाम पूर्ण करत नाही, कारण त्याबद्दल संवेदना नाही. प्रदूषण हे औद्योगिक प्रदूषण सुद्धा असतं. प्रत्येक इकाई म्हणून MIDC ला सुद्धा यांनी एक प्रकारे लक्ष बनवलेलं आहे. ते बरोबरच आहे, कारण औद्योगिकरण म्हणजे विकास अशी जर आपली व्याख्या असेल तर औद्योगिकरणातून येणारे एफ्लुएंट्स, ज्याला आपण अवशिष्ट पदार्थ म्हणतो, त्याची विल्हेवाट लावणं ही उद्योगपतींची जबाबदारी असली पाहिजे. आणि त्यांना ते करायला लावणं, ज्याला झिरो डिस्चार्ज म्हणतात, ही पोल्युशन कंट्रोल बोर्डची कर्तव्य आणि अधिकाराची बाब आहे. पण पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे पॉलिटिकल कंट्रोल बोर्ड बनलंय की काय, हा प्रश्न तुम्ही उठवणं आवश्यक आहे. कारण आम्ही एकेका नदीबद्दल पाहतो, मग ती नर्मदा असो, क्षिप्रा असो की मुळा मुठा असो, की कुठल्याही प्रकारे पोल्युशन कंट्रोल बोर्ड खरोखर नियंत्रण प्रदूषणावरती करत नाही. आणि त्याबद्दल राजकीय नेते जे ठेकेदारांशी जोडलेले असतात, जे उद्योगपतींशी जोडलेले असतात, त्या गठजोडीमुळे की काय, पण त्यांच्यावरती ते नियंत्रण ठेवत नाही. किंवा दुसऱ्या प्रकारचं हे प्रदूषण आणि तिसऱ्या प्रकारचं प्रदूषण हे शेतीमधून सुद्धा होत असतं. आज सबंध शेती अजैविक झालेली. प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी अनेकदा जैविक शेतीबद्दल बोलतात, पण लाल किल्ल्यावरून बोलणं वेगळी गोष्ट आहे आणि गल्ली गल्लीमध्ये जैविकता पसरवणं ही वेगळी गोष्ट आहे. आज हे सगळे जे कार्यकर्ते नदी वाचवण्याची पराकाष्ठा करत आहेत, आम्ही सर्व आमच्या आमच्या क्षेत्रामध्ये जैविकता आणण्याच्यासाठीच लढत आहोत, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून संघर्ष नाही, केवळ निर्माण आणि पर्याय याच्यासह आम्ही प्रत्येक गोष्टीची मांडणी करत आहोत. अशा पोल्युशनच्या मुळे जो आरोग्यावर परिणाम होतो आहे तो लक्षात घेतला तरच आपण नद्या आणि जीवन यांचा संबंध समजू शकतो. कारण शेवटी नदीचं पाणी हे पिण्यालायकही नाही आहे, नॉन पोर्टेबल आहे. असं जर टेस्ट रिपोर्ट येत असेल तर मग केवळ नद्यांची परिक्रमा करून त्याच्या काठच्या तीर्थांना भेट देऊन नदी स्वच्छ होईल का? ती खरोखर सर्वांची माता बनेल का? कारण पिण्याचं पाणी हे केवळ नदी काठच्या किंवा नदी खोऱ्यातल्या लोकांपुरतं मर्यादित नाही हो. एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यातही जात असतं. छोट्या मोठ्या नद्यांच्या बाबत पाहिलं तर तेव्हा सर्वत्र हा मुद्दा पोहोचला पाहिजे की ज्या नदीतलं पाणी आपण पितोय ते पाणी खरोखर पिण्यालायक आहे की नाही याचाही तपास घेणं आवश्यक आहे. पण आज तेही सामान्य माणसांना सुद्धा करता येणं शक्य असताना होत नाहीये. म्हणून आपण आमचं माध्यम बना आणि हा विचार पोचवा असा आमचा आग्रह आहे. नद्यांना बांधणं म्हणजे खरोखर एखाद्या तरुण मुलीला कर्कच्च बांधून ठेवण्यासारखं आहे. आणि हे बांधकाम रस्त्यांमधून, रिव्हर फ्रंट्स मधूनच केवळ होत नाही, तर अगदी तटबंधांपासून ते पुलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. आपल्या रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या सावित्री नदीचं आपण लक्षात घ्या. जी 2 किलोमीटर रुंद नदी वाहत होती ती कोकण रेल्वेचा पूल झाला, गोवा एक्सप्रेस हायवे झाला, तेव्हा ती शेवटी 700 मीटरच जागेतून वाहू शकायला लागली. आणि मग ज्या वेळेला पाऊस मोठा येतो, जो आज कधी येऊ शकतो कारण संपूर्ण जलवायू परिवर्तन, क्लायमेट चेंज झालेलं आहे, तेव्हा मग महाड बुडतं. 20,000 घरं, दुकानं, शेकडो गाड्या ध्वस्त होतात आणि लँडस्लाइड्स होतात. त्यावेळेला एखादा आदिवासी गाव त्याच्या खाली गाडलं जातं. इतकी अमानवीयतेच्या परिणामांची जर दखल सरकार घेत नसेल तर काय म्हणा.
कारण ज्या वेळेला NHAI नॅशनल हायवे एरिया ऑथॉरिटी सारखी जी ऑथॉरिटी आपल्या अधिकारांमध्ये जे काही करायचं इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने सुप्रास्ट्रक्चर बांधण्याचं काम ते करते, त्यावेळेला ते जलसंसाधन मंत्रालयाला सुद्धा सामील करतात का? पर्यावरण मंत्रालयाला सामील करतात का? नाही. त्यामुळे एखाद्या नदीच्या खोऱ्यामध्ये जे नैसर्गिक प्रवाह सगळीकडून येत असतात त्यांना आडवं जाणारं जर बांधकाम झालं एकेका ठिकाणी तर ते जलप्रवाह रोखण्याचं काम हे त्या बाजूला जलप्रवाहातून जलसंचय म्हणजे वॉटर लॉगिंग हे तर करतच. इथेही अनेक शेतं बुडतात, अनेक गरिबांची घरं बुडतात, पण त्याचबरोबर जेव्हा नदीमध्ये जास्त पाणी येतं तेव्हा तिची क्षमता कमी झाल्यामुळे ते पाणी वरून पसरतं आणि बुडवतं शेकडो गावांना आणि शहरांना सुद्धा. तेव्हा आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की समन्वय वेगवेगळ्या विभागांमध्ये न करता न ठेवता ज्या वेळेला विकासाच्या नावाने नदी खोऱ्यामध्ये नियोजन होतं त्यावेळेला नदीच्या जलग्रहण क्षेत्रावरतीच एक प्रकारचं अतिक्रमण होतं आणि त्यामुळे नद्यांवरती सुद्धा अत्यंत गंभीर असा परिणाम होत असतो. मोठी धरणं एक गोष्ट आहे. तटबंध इथून आपण सुरू करूया. मला माहित नसेल, आत्ताच मी कोसी नदीच्या पदयात्रेमध्ये सामील होऊन आले, जी 30 जानेवारी पासून 12 फेब्रुवारी पर्यंत आमच्या शेकडो लोकांनी यात्रा केली. त्याचं मुख्य कारण आहे तटबंध. दोन्ही बाजूंनी नद्यांना असे बंध घालणं हे एक हास्यास्पद आणि पर्यावरण विरोधी कार्य आहे. नदी अशा प्रकारचं बंधन मानत नाही. ती ताड तोडून जाते, तिचा प्रवाह बदलते. हिमालयातून येणाऱ्या सर्वात जास्त गाळ घेऊन येणाऱ्या कोसी सारख्या नद्याच्या तटबंधांमुळे आज आतमध्ये 10 ते 15 लाख लोक फसलेले आहेत. त्यांची स्थिती जर तुम्ही पाहिली तर तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. आज अशा प्रकारचे तटबंध हे सुद्धा रिव्हर फ्रंट प्रोजेक्टचा एक भाग झालेले आहेत, ज्याला आक्षेप घेणं हरकत घेणं हे अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर मोठ्या धरणांपर्यंत आपण जर विचार केला तर अमेरिकेच्या पायावर पाऊल ठेवून आपण भारतामध्ये दामोदर नदीघाटी योजनेपासून मोठ्या मोठ्या धरणांना बांधायला सुरुवात केली. अमेरिकेत होती टेनेसी रिव्हर व्हॅली योजना. आज 1994 पासून युएसएनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनी मोठी धरणं बांधणं थांबवली आणि वर्ल्ड कमिशन ऑन डॅम्स म्हणून मी जेव्हा त्यांच्या मुख्य माणसांबरोबर 1-to-1 मीटिंग केली तेव्हा त्या डॅनियल बियर्डनी सांगितलं, आम्ही केवळ एक मासा साल्मन नावाचा वाचवण्यासाठी करत नाही आहोत, ज्याचा खूप प्रचार होतोय. आम्ही पूर्ण आर्थिक लाभ हानीचा हिशोब करून निर्णय घेतलेला आहे आणि आजची परिस्थितीपर्यंत आजपर्यंत अमेरिकेने 1951 धरणं तोडलेली आहेत आणि नद्या अविरल वाहत्या ठेवणं हे त्यांनी आज सुरू केलेलं आहे. युरोप खंडातल्या सर्व देशांनी मिळून 4000हून अधिक धरणं तोडलेली आहेत आणि आज जोशीमठ धसतो आहे. आज उत्तराखंडातली मी जोशीमठकडे जाताना एक एक नदी पार केले. अलकनंदा, मंदाकिनी, भागीरथी, केदारनाथ हादसा झाला त्याच्यानंतर आम्ही तिथे 15 दिवस काम करत होतो यमुनोत्रीमध्ये जोशीमठ मध्ये राहून. त्यावेळेला जे चित्र दिसलं होतं आज त्याही पेक्षा भयंकर चित्र. एकेका नदीमध्ये मलबा पडतो आहे. 4 धाम रस्त्याचा, रेल्वेचा, नदी मधून आतमधून रस्ते बांधण्याचा, ज्याला विरोध केला सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या कमिटीतल्या रवी चोप्रांसारख्या पर्यावरणविदांनी. पण ज्यांना नदीच्या नावाने धार्मिक आर्थिक कुठल्याही प्रकारचे मुद्दे उठवायचे असतील जे शेवटी राजनीतिक लाभाकडे जातात त्यांना याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. पण जे भुक्तभोगी आज भोगतायत त्यांची दखल आपण समाजाने तुमच्यासह सर्वांनी घेणं अत्यावश्यक आहे. आणि हे का होतं? अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्सचा खरोखर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा जो अभ्यास व्हायला पाहिजे तो निष्पक्ष होत नाही. तो क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे सर्वांगीण परिणाम
वेगवेगळे आपण जर 4 प्रोजेक्ट करत असाल, एकाच नदी खोऱ्यामध्ये किती नद्या आहेत भीमा खोऱ्यामध्ये? 20 ना. त्या सगळ्या नद्यांवरती तुम्ही वेगवेगळी कार्य करत असाल तर सुनीतीताई म्हणाल्या त्याप्रमाणे नदी खोरं हे एक एकक आहे असं मानून त्याचा अभ्यास करायला पाहिजे. हे अगदी सत्यच नव्हे तर शास्त्रीय तत्व आहे आणि तरी सुद्धा त्याचं पालन होत नाही. आणि म्हणून आज नद्यांना अविरल वाहत ठेवणं आणि नद्यांना निर्मळ ठेवणं हे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर आज आपल्याकडे पर्यावरणीय कायदे अनेक आहेत. एअर ऍक्ट आहे, वॉटर ऍक्ट आहे, हे 1970 आणि 80च्या दशकातले कायदे आहेत. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट आहे, वन सुरक्षा कायदा. पण आज कायदे सुद्धा संसदेमध्ये 3 मिनिटात एक कायदा बदलतो. संसदेमध्ये चर्चेला अवकाश नसतो. अशा वेळेला समाजानेच दखल घेतली पाहिजे की जे कायदे संघर्षातून जन आक्रोशातून आलेले आहेत ते कायदे पर्यावरण सुरक्षेच्या दिशेने बदलायला पाहिजेत. कारण आता मी कॉन्स्टिट्यूशन काढून तुम्हाला दाखवते की आर्टिकल अनुच्छेद 48A अनुच्छेद 49 याची जर तुम्ही दखल घेतली तर त्याच्यामध्ये पर्यावरण वाचवणं आणि पर्यावरण अधिक समृद्ध करणं हा आदेश आहे प्रत्येक शासनकर्त्याला, ज्याचा संबंध आहे जगण्याच्या अधिकाराच्या अनुच्छेदाशी जे आर्टिकल 21 आहे. आणि जगणं म्हणजे केवळ जिवंत राहणं नाही हो, जगणं विथ डिग्निटी, स्वाभिमानाने आणि इज्जत सह जगणं हा अधिकार बाबासाहेबांनी संविधान सभेने संविधानातून दिलेला असताना तो अधिकार सुद्धा पर्यावरणावरच्या आक्रमणामुळे डावलला जातो आहे, उचलला जातो आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून ही सगळी कृत्य अनेक बेकायदेशीरपणे होत आहेत, संविधान विरोधी होत आहेत आणि विकास विरोधी सुद्धा होत आहेत. आणि म्हणून आज आम्ही हेच म्हणू की आज ज्या वेळेला एकेका नद्याचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण पाहतो की अनेक प्रोजेक्ट्सना कंडिशनल क्लिअरन्स मिळतो, म्हणजे सशर्त मंजुरी. हा अत्यंत अवैध असा प्रकार आहे, बेकायदेशीर आणि अशास्त्रीय अवैज्ञानिक आहे. अहो, एकदा का प्रोजेक्ट पुढे गेला 107 नद्यांवरती आता रिव्हरफ्रंट प्रोजेक्टचा प्लॅनिंग आहे. हे पुणे रिव्हरफ्रंटच्या संदर्भात लढणाऱ्यांनीच आम्हाला सांगितलं तेव्हा मीही चकित झाले. आणि एकेकाचा बजेट हे किमान 4000 कोटींचं अंदाजे आहे. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट्स मधून कोण काय कमावणार आणि आपण सर्व समाजातले संवेदनशील नागरिक काय घालवणार. आणि नदीच्या वरती जगणारे जे आहेत, जे शेतकरी आहेत, ज्यांच्या बरोबर जोडलेले शेतमजूर आहेत, मच्छीमार आहेत. आमच्या नर्मदेमध्ये 50हून जास्त कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत. सरदार सरोवरमध्ये ठेकेदाराला पाऊल ठेवून न देता आम्ही या सोसायट्या बनवल्या. परंतु आम्ही म्हणजे आम्ही कोणी त्याचे सदस्य नाही, तिथल्या मच्छीमारांचा तो हक्क आहे. जहां जमीन डुबी हमारी, पाणी मछली कैसे तुम्हारी, असा नारा नाही संकल्प घेऊन ते आज कार्यरत आहेत. पण उद्या जर नदीमध्ये जलपरिवहन सुरू झालं, क्रूज जो आज तिथे गंगेतून अयोध्येला येता येता सुद्धा अडकला एका नदीमध्ये, पण लाखो रुपयांचं तिकीट देऊन परदेशांना आणून अशा प्रकारचं जलपरिवहन हे सुद्धा नदीचा विनाश करणार आहे. त्याच्याबद्दल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्पष्ट रिपोर्ट नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल कडे प्रस्तुत झालेला आहे. पण तरी सुद्धा आज कायदे बदलत आहेत आणि त्यातून ह्या मंजुऱ्या दिल्या जात आहेत अशा प्रकल्पात. जंगल संरक्षण कायदा, वन सुरक्षा कायदा सुंदरलाल बहुगुणाजींनी इंदिरा गांधींना समजावून तो कायदा 1980 मध्ये आणला होता. आज तो कायदा कसा बदललाय की ग्राम सभेला आदिवासींच्या सुद्धा न विचारता जंगल कुणालाही देऊ शकतो. आता नदीमध्ये पाणी खेचून आणणार, सतत वाहत ठेवणारं जे जंगल ते जर संपलं आणि गैरवन कार्यांसाठी म्हणून दिलं गेलं, मग ते बाबा रामदेवांना असो की आणखी कुठल्या कंपनींना असो, उद्देश कुठलाही असेल, परंतु ते जंगल संपलं तर नदी वाहती राहू शकणार नाही. आज अनेक नद्या म्हणून या सुखा आणि बाढ
दुष्काळ आणि पूर याच्या चक्रामध्ये अडकलेला आहे. आम्ही जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे रायगड, कोकण, रत्नागिरी, चिपळूण आणि कोल्हापूर, सांगली या भागातल्या पुराचा जो अभ्यास केला आणि मंत्र्यांना दिला त्याच्यामधूनही हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे कायदे जे बदलत आहेत ते आज विरोधी दिशेने बदलायचे आहेत. आम्हाला नदी वाचवण्याच्या दिशेने बदलायचं आहे. आणि म्हणून आमच्या जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे ब्रह्मपुत्रा ते कावेरी अशा अनेक नद्यांवरती काम करणाऱ्यांना एकत्र आणून आम्ही जो एक विधेयक म्हणजे बिल बनवलेलं आहे, तेही ही जी आजचं जे नद्यांच्या हक्कांचं घोषणापत्र आहे त्यातीलही मुद्दे सामावून घेऊन आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि लोकसभा राज्यसभेमध्ये प्रस्तुत करायचं आहे. आणि म्हणून हा जो आमचा समन्वय आहे, राष्ट्रीय समन्वय, हा आज अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला हेच म्हणायचं आहे की आपल्या मार्फत ही गोष्ट जर सरकार स्वतःहून संवादशीलता आणि संवेदनशीलता दाखवत नसेल तर निदान समाजापर्यंत पोहोचावी. ज्यामुळे आजपर्यंत या पुणे रिव्हर रिवायवल संघटनेने कमिशनर पुणे विभाग, डिव्हिजनल कमिशनर जे एका ऑथॉरिटीचे चेअरमनही आहेत, त्यांच्याकडे पत्र लिहिलं जुलैमध्ये. प्रिन्सिपल सेक्रेटरी जलसंसाधन मंत्रालय त्यांनाही 1 महिन्यांपूर्वी पत्र लिहिलं 2023 मध्ये, पण आजपर्यंत त्याचं उत्तर आलेलं नाही. त्यामुळे संवाद आजही सरकारने करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही ज्या वेळेला अलमट्टीच्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधल्या विवादाचा मुद्दा आहे त्या धरणाबद्दल सिद्धरामय्यांना लिहिलं कर्नाटक, 2 तासामध्ये त्यांचं उत्तर आलं की मी सगळ्याची दखल घेतलेली आहे, मी सगळं पालन करणार. महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी आमच्या बरोबर चर्चा केली, परंतु मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष नदी वाचवणं, पर्यावरण वाचवणं या प्राथमिकतेसह, या प्राधान्यासह विकासाच्या खऱ्या दिशेने जाणं याकडे असलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून आम्हाला एवढंच वाटतं की संवाद तर झालाच पाहिजे, पण तो संवाद होऊन खरं खोटं करेपर्यंत पुणे रिव्हर फ्रंट सारखा प्रोजेक्ट पुढे ढकलता कामा नाही. आणि त्याचबरोबर त्याबद्दलची जी उत्तरं त्यांनी सरकारने मागितलेली आहेत, पण सरकारच्याच एका ऑथॉरिटीने सिया, तर ती उत्तरं घेताना पर्यावरणवादी, अनेक वैज्ञानिक, नद्यांवरती सतत कार्यरत असलेले अशा सगळ्या संघटनांची, नागरिक समूहांची त्यांनी दखल घेतली पाहिजे, संवादामध्ये सामील केलं पाहिजे. गुजरातच्या उच्च न्यायालयाने पर्यावरण सुरक्षा समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना जॉईंट टास्क फोर्स बनवून त्याच्यामध्ये सामील केलं. म्हणून आज अनेक ETPs, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्स, जे प्रत्येक उद्योगाशी जोडलेले असले पाहिजे, सुएज ट्रीटमेंट प्लॅन, ते शहरातली घाण नदीमध्ये जाऊ नये म्हणून उभे केले पाहिजे, त्या सगळ्याचं कार्य पुढे गेलं. पण महाराष्ट्रामध्ये अजूनही असं झालेलं नाही. आणि महाराष्ट्राने सर्वात जास्त मोठी धरणं बांधलेली आहेत देशातली, 5 ते 6 हजार. पण नद्या वाचवणं याच्यासाठी खरोखर नद्यांवरचं आक्रमण आणि अतिक्रमण प्रत्येक दृष्टीने थांबलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ज्या गोष्टीचा पवनाचा जो उल्लेख होतो आहे त्या टाटा धरणग्रस्तांचा आजही लढा चाललेला आहे. सुनीतीताई त्यात प्रमुख भूमिका निभावत आहेत. आणि म्हणून पवने सारख्या प्रत्येक नदीवरती जगणाऱ्यांचं विस्थापन होऊन पुनर्वसन झालेलं नसताना त्या नद्याही प्रदूषित करणं, हे पुणे शहर सुद्धा ज्या नद्यांचं पाणी पितात आणि पुणे शहरापर्यंत पोहोचतात त्यांनाही त्यांचं जीवनही धोक्यात आणणार. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.